अहो वहिनीबाई, काय झालं ग कोकलायला? कुठे आग लागली का वाघ पाठी मागे लागला? अहो एक वेळ वाघ परवडला, पण या गावच्या बायकांना ग. का ग बाई, त्यांनी काय एवढं तुझं घोडं मारले? अहो उगीच काहीतरी विचारत बसत्यात. मला धाकल्या वहिनी अशाच का आणि तशाच का? काय म्हातारी येडी, सांगा याले ये ने भलतच पुरा लावत बसले. नशीब माझं तुझ्या लवकर लक्षात आलं ते. बरं आता सांगणार आहेस का काय झालं ते? अगं ए बकुळे, काय झालं? काय ग झालं बकुळे तुला कोकलायला? अहो आज वडाची पूजा आहे ना हो काय? गावच्या समध्या बायका गोळ्या झाल्यात, तुमची वाट बघत्यात, बलिवत्यात. चला बिगी बिगी. अगं हो हो, आम्ही तिथेच निघालो. पण तू कुठे निघालीस सटवे? तुझ्या म्हसोबाला पूजायला वाटतं. म्हसोबाला असं नका बोलू वहिनीबाई. उदंड औक्ष मिळू दे माझ्या दादल्याला. बरं मी येऊ? कुठं? अहो ते तुम्हा दोघींनी बोलवलं, धाकल्या बायसाबाईसनी सांगून येते. काय नाही धाकल्या वहिनी साहेबांना सांगायची गरज. आली मोठी सांगून येणारी. नाहीतर काय, चला हवेत ग व्रत वगैरे. 7 जन्म तर सोडच, 7 महिने तरी राहायची तयारी आहे का त्या लंगड्या बरोबर तिची? हो ना, त्या म्हाताऱ्या शिंत्रे काकानी मोड घातली म्हणून. नाही तर 2 दिवसात तोंड काळं केलं असतं मेलीनं. असं का हो म्हणता? अक्षी देवी वहिनी साजरा आहे धाकल्या वहिनी. आमच्यासारख्या नोकर माणसावर बी लई माया करतात. गप्पा बाईस, मूर्ख कुठली. बरोबर आहे, तुझ्यासारखंच भिक्कार्ड आहे ना तिचं माहेर. अगो यांना पाहिलं की आपल्या माहेरची माणसं भेटल्यासारखी वाटत असेल ना तिला. नाही तर काय. पण खबरदार तिला बोलवशील तर. सवाष्णींचा सण आहे हा, तिथे असलं मिळमिळ कुंकू हवाय कशाला? तू जा, आम्ही आलोच. हो अगं बघू बघू. हा घे ना. नको करूस ती पूजा. अगं 7 जन्मच काय, 1 जन्म सुद्धा कुणाचा पती होण्याची लायकी नाही अगं या पांगळ्याची. आणि तू माझ्यासाठी पूजा करतेस? नाही मंजुळा, तुला या पांगळ्याचा काही उपयोग होणार नाही. तू नको करूस ती पूजा. तुला जर मागणंच मागायचं असेल तर तुझं सारं पुण्य पणाला लाव आणि माझ्यासाठी मरण माग. हो मरण माग माझ्यासाठी आणि निघून जा इथून. निघून जा या घरातून, निघून जा या गावातून. आणि जाताना माझ्यासाठी फक्त मरण माग. जा जा मंजुळा, निघून जा इथून. बापू जी, या अण्णाला पुन्हा झटका आलेला दिसतोय. दुसरंही तंगड मोडून ठेवा त्याचं. 4 दिवस खायलाही घालू नका, म्हणजे बरोबर डोकं ठिकाणावर येईल. अरे काय अण्णा साहेब, मात चढला नाही का तुम्हाला? 4 दिवस खायला नाही दिलं ना की बरोबर टाळ्यावर येशील. मारताय कशाला? सोडा त्यांना. अहो काय चालवलंय का तुम्ही? मारतील ते. सांगते की काय? भैया साहेब, अण्णासाहेबांनी जेवण देऊ? ठेव तिकडे, ठेव. तुझा भूक लागली, जेवणार? जेवणार, पण जेवण्याआधी आम्हाला थोडं नाचून दाखवणार? बापू नाचून दाखवणार. वहिनी, तुमचा लंगडा नवरा काय छान नाचतोय बघा. बापू जी बहादर, नाच संपला. अरे बापू किती वेळ नाचवशील त्याला? काही जेवायला वगैरे देणार आहेस की नाही? जी दे. घे अण्णा, घे घे लवकर घे. घे आमचा नाही एवढा, नाही एवढा, मग हा तुझ्या भिक्कारड्या बायकोचा. घे अण्णा, घे 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 ना, लाव पण. अरे अण्णा घे घे लवकर.
घे घे सोनं पाहिजे चांदी पाहिजे इस्टेटीतला पैसा पाहिजे अरे हा घास भैया साहेबांचा कोण आहे? कुशा भाऊ? होय कुशा भाऊ. सगळं समजत असून सुद्धा काहीही करू न शकणारा कुशा भाऊ. काय सांगू तुम्हाला. कुत्र्याला मिळू नये अशी वागणूक इथं या घरच्या मालकाला मिळते आहे. आणि या घरात राहणाऱ्या सगळ्यांच्या काळजाचे फत्तर झाले आहेत. फत्तर. परवा अण्णासाहेबांचे हाल पाहवले नाहीत ना तुम्हाला. पटकन तिथून निघून गेलात आणि वाटलं आहे अजूनही कुठेतरी जिवंत झरा आहे. समजते मला. फार सोसावं लागलं यांना आणि सासूबाईंना. पण अजूनही एक गोष्ट लक्षात येत नाही माझ्या की का लग्न केलं याने. स्वतःच्या केविलवाण्या अवस्थेचा विचार का केला नाही त्यांनी. स्वतः होरपळत असलेल्या दुःखाच्या आगीत मलाही का ओढलं. काय मिळालं त्यांना असं वागून. भैया साहेबांचा आणि बापू साहेबांचा नीच डाव लक्षात आल्यावर अण्णासाहेबांनी या लग्नाला विरोधच केला होता. पण उत्तर म्हणून यांच्या छळांना ऊत आला. आणि तरीही अण्णासाहेब बधेनात. तेव्हा या चांडाळांनी आपलं शेवटचं अस्त्र उपसला. अहो लक्ष्मीबाई साहेबांना जिवंत मारण्याची धमकी दिली त्यांनी. अण्णासाहेबांचा नाईलाज झाला. तुम्हाला सांगतो ऐन मुहूर्ताच्या वेळेला अण्णासाहेबांनी लग्नात गडबड करू नये म्हणून या कसायांनी त्यांच्या पाठीला चाकू लावला. केवढा मोठा व्रण पडलाय त्यांच्या पाठीवर. धन्य आहे अण्णासाहेबांच्या सहनशक्तीची. आता हळूहळू सारं लक्षात यायला लागलंय माझ्या. पण तुम्ही काळजी करू नका त्याची कुशा भाऊ. कदाचित हा अन्याय दूर करण्यासाठीच नियतीने मला इथे पाठवलं असेल. अहो असं काय करताय. तू घाबरू नका. नाही म्हणजे तुम्ही मला तूच म्हणा. तुमची बायको आहे मी. बायको. तुमच्या पाठीवरच्या व्रणाने सारं काही सांगितलंय मला. खरंच खूप सहन केलं होतं तुम्ही. म्हणूनच मी नाही नाही म्हणजे मी कसाही नाहीये ग. मला तुझं आयुष्य बर्बाद करायचं नाहीये. अन्यायाचं तण वर्षानुवर्ष माजलंय या घरात. ते सारं उखडून उपटून फेकून देणार आहे मी. मग या झुंजीत माझं आयुष्य संपलं तरी मला त्याची पर्वा नाही. मंजुळा मला अशा प्रेमाची लाडाची सवय नाहीये ग. असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. पण हे पहा मला तुमच्याकडून एक वचन हवंय. वचन. हो मी सांगेन ते तुम्ही ऐकायचं. त्या राक्षसांचा सामना करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे तू सांगशील तसं होईल. मी चालतो. अंजू तूही चल माझ्या बरोबर. अगं वट सावित्रीची पूजा कशी असते ती बघ तरी. काय गुरुजी पूजेला सुरुवात करायची ना. हो करूया ना. पण काय अशा ताई आज अगदी मुक्याचं व्रत घेतलेलं दिसतंय. मुक्याचं व्रत. अहो भटजी काय तरी तुमचं हे बोलणं. अहो आता असली व्रत करायचं माझं वय काय. मग एखादं गाणं तरी म्हणा. खरंच म्हणा ना एखादं गाणं. तुमच्या उरणगावची गाणी किती छान असतात. अहो माझी 20 वर्षापूर्वीची खेडवळ गाणी ती या शहरातल्या बायकांना कशी आवडणार. नाही तुम्ही म्हणाच एखादं गाणं. खरंच छानपैकी म्हणा.
ताईसाब, वडाच्या पूजेसाठी जायचं होतं ना आपल्याला. अगं पण आज वटपौर्णिमा कुठे आहे? खरं सांगू बकुळा, लक्ष्मीबाईंनी खूप आग्रह केला ना, मी वडाची पूजा करावी, गाणं म्हणावं, म्हणून निघालोय आपण. मंजुळा वहिनी गेल्यापासनं पार येड लागल्यागत झालंय बघा त्यासनी. सारखं सुनबाई सुनबाई करत बसतात. परल्याही चांगल्या आहेत. माहितीये का मला ते, म्हणून तर त्यांचं मन मोडवत नाही मला. ताईसाब, मग म्हणा की एखादं गाणं. म्हणा ना. गाणं? आवडलं ना तुमचं? हो, चला. मामी, एक विचारू? विचारा की. तुम्ही आणि भाऊ मामा मला आहो जाहो का म्हणता? मुलीसारखं मानता ना तुम्ही मला? जीभच रेटत नाही बघा आगं म्हणायला. ते काही नाही. आज वटसावित्रीचा दिवस आहे. आजपासूनच सुरुवात करायची मला आगं जागं म्हणायला. बरं, म्हणते. कुठल्या वडाला जाता तिथल्या बायका? हाय किती जवळच. का? माझ्या मनात दुसऱ्याच वडाला जावं असं आहे. कुठल्या? तो शंभू महादेवाचा पार आहे ना, तिथं. अगो बाया, तिथं व कशाला? तिथं लई दांडगा नागोबा आहे. ठाव आहे ना व? असू दे, पण तिथं आमच्या कुलदैवताची पिंडी आहे. ते खरं, पण त्या नागोबाचं काय? दसरा बिसला म्हणजे? तुम्हीच म्हणाला होतात ना, चांगल्या माणसांना तो काही करत नाही म्हणून. होय, पण आपण कशाला परीक्षा बघायची त्याची? आपण चांगले आहोत ना म्हणून. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो ना, तेव्हापासून फार श्रद्धा बसली माझी त्या स्थानावर. त्या दिवशी तर नाग दिसला सुद्धा नाही, पण आज दिसणार नाही कशावरनं? किती घाबरताय? मग मी जाऊ एकटी? नको नको, एकट्या नको, मी येते तुमच्या बरोबर. चला चला चल. सुटली बाई एकदाची. झालं की तुझं अजून? अगं शैला, आवर लवकर आणि आधी खाली ये. माझा पाटपुट करायला लागलाय. आता काय करावं हिला?
मामी मामी अहो शारदा मामी तो बाई तुला काही चावली पिवलं नाही? नाही, पण तुम्ही असं का विचारता? पिढ्या पिढ्या टळो अमंगळ पळो. धन्य आहे ग बाई तुझी. पिंटीवर नागोबा येऊन बसला तर तू जरा सुधी खाल्ली नाहीस. पाहिजे तर तात्किळीच बसली. नागोबा आला होता? मग मला कसा दिसला नाही? किती अभागी मी. अगं पुण्यवान आहेस तू, पुण्यवान. तू नागोबाने काय बी केलं नाही तुला. आता रातच्याला बायका जमणारे जागरणासाठी धबाबट्टे सावित्रीची कथा तुला सांगाय पाहिजे. मला? होय होय तुला. दे बरं इकडे. असू दे मी घेते. नग नग समजा दे इकडे बरं माझ्याकडे. चल बरं.